षटक या ठिकाणी हे दुसरं. स्कोर कार्ड वरती एकंदरीत 12 धावा. या चेंडूवरती सुद्धा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला लिगबाईचा इशारा येतोय आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आहेत त्या 13. 2 बाद 13 धावा. या चेंडूवरती आडव्या बॅटनं फटका खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग चांगली आहे. पकडले फेकले आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. पंधरा धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगला आहे आणि या दरम्यान आपण पाहाल तर पुन्हा एक धाव पळून पूर्ण करतायत. षटक क्रमांक 2 ची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आहेत त्या 16. 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी साई स्टार धामणी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक 3 ला सुरुवात होईल आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू सुंदर आहे. विकेटच्या मागे त्या ठिकाणी कलेक्ट करतायत. निर्धाव स्वरूपात या ठिकाणी समाप्त झालाय. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिला चेंडू फेकलाय. या ठिकाणी निर्धाव. स्ट्राइक एंडला फलंदाज मुकेश खेळतोय. जगदीश भोईर आणि भाऊ फर्डे एवन जोडीच्या माध्यमातून मुकेशच्या सलगच्या 3 षटकारास 3333. आडव्या बॅटने खेळतायत. या ठिकाणी सिंगल धाव पूर्ण करतायत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 17 वरती. 17 धावा. तिसरं षटक राहुल आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्या 2 चेंडूंवरती या ठिकाणी एक सिंगल धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस राहुलचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय. त्या ठिकाणी दमदार प्रहार केलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत धावफलकाला कधी केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 19 वरती. 19.
यावेळेस फलंदाज बाद होतोय, चांगला झेल. तिसरं षटक आहे आणि धावफलकावरती आहेत ते एकंदरीत 19. अमोल राणे फुलटो चेंडू, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतायत. स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट केलंय, मात्र फलंदाज या ठिकाणी माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात धक्का दिलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावर 19 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात. धामणी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. या चेंडूवर पहा, आडव्या बॅटने खेळतोय. फटका त्या ठिकाणी सीमा रेषेवरती फिल्डर आहेत, पकडतायत, फेकतायत आणि दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत आणि या दरम्यान 2 धावांची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 21. मुकेश भोईर अजूनही मैदानावरती किल्ला लढवतोय, संघर्ष करतोय, सलामीसाठी आलाय. अजूनही मैदानावरती तग धरून खेळतोय. 21 धावा स्कोर कार्डवर. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. जगदीश गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती पहा, फटका खेचलाय. चेंडू हवेत, दूरवरनं फिल्डर जाण्याचा प्रयत्न करताय, झेलबाद करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अपुरे पडले. या ठिकाणी येत आहेत या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. 2 धावांची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 23 वर. 23.
हा चेंडू पहा पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय. एक सिंगल पूर्ण करतायत. एकंदरीत जर एका सिंगलच्या मदतीनं पाहिलं तर 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जगदीश गोलंदाजी करतोय. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. षटकातील दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी भावेश भोईर आमचे मित्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या ठिकाणी फटका चांगला खेळला आहे आणि भावेश भोईर सरांचं या ठिकाणी स्वागत केलंय. षटकारण दमदार स्ट्रोक सिक्सर. फटका खेचलाय षटकार. हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. वाईट बॉल. अवतरची खून करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 33 वर 33. तेहतीस धावा धावफलकावर आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहेत. भरपूर मेहनत मैदानावरती करतायत. या दरम्यान आपण पाहाल तर फलंदाज रनआउट. दोन धावा धावले आणि या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी रनआउट होत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 वरती जाऊन पोहोचले. 35 आणि 36चं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. या ठिकाणी धावफलकावर 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष ठेवलंय. थोडस परिवर्तन या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये करूया. ऐकूया जयजी विदे सर यांचा आवाज.
पोहोचलंय 3 या अंकावरती. चेतन आणि बबलू हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. अप्रतिम झेल टिपला गेलाय, कॅरी झालाय झेल आणि संपलाय बबलू बॅटरचा खेळ. हॅलो, आपण बघत आहात आई गावदेवी स्पोर्ट्स लाय आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024चा डे नाईटचा क्रिकेटचा महासंग्राम. आजचा दिवस इथे 5वा. आपण बघत आहात सामना रंगला इथे. बागेचा पडा संघ विपेक्ष धामणी. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल धामणी संघाकडून. निलेश फटका इथे सजवलाय, झेल इथे कंप्लीट होईल का? इथे चुकी केली, 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. स्ट्राइक वर असेल फलंदाज राहुल, नॉन स्ट्राइकला असेल चेतन. चांगले फलंदाज बागेच्या पाडा संघाकडून. धावसंख्या होईल ती 5 धावा. पहिल्या षटकातील इथे 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावर 5 धावा. पुढील चेंडू निलेशचा सामना करेल राहुल. ओ इथे थोडस इथे व्यत्यय आलाय. पाहायला गेलं तर दोन्ही संघ इथे मातब्बर संघ धामणी संघ. निलेश हा सुद्धा चांगला एक गोलंदाज या खर्डीमधला ऑलराऊंडर. बघायला गेलं तर बागेचा बडा संघ सुद्धा इथे कमी नाहीये. राहुल स्ट्राइक वर असेल फलंदाज राहुल, नॉन स्ट्राइकला असेल चेतन. पुढील चेंडू निलेशाचा सामना करे राहुल. हो इथे पटका सजवायचा प्रयत्न केला, डॉट होतोय. निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी धामणी संघाकडून निलेशाची. इथे निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक. धावसंख्या 5 चेंडू 5 धावा बागेच्या पडा संघाची. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल अंतिम चेंडू निलेशाचा. ओ इथे टॅप केला चेंडू, 1 धाव कंप्लीट. 2 षटरक्षक मागे पुढे पलतात. चेंडू अडवलाय, 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. शेवटच्या चेंडूवर थ्रो इथे चांगला चेंडू गॅदर केला. इथे षटक कंप्लीट. पंच आम्हाला सांगतात पहिले षटक इथे कंप्लीट झाल्या. धावसंख्या जमा झाली धावफलकावर. धावसंख्या झाली ती 7 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात. चला इथे स्पीडअप करायचा आहे, कोणत्याही प्रकारचा इथे विलंब करायचा नाही. धामणी संघ दोन्ही चांगले संघ असतील या खर्डी विभागामधील. चांगलंच मैदान, वातावरण थंड. इथे प्रेक्षक सुद्धा आनंदाचा सामन्याचा आनंद घेतात. पुढील चेंडू असेल वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय धामणी संघाकडून मुकेश. चांगला असा गोलंदाज मुकेश धामणी संघाचा. सातत्याने पाहायला गेले तर या क्रिकेटच्या परिपटलावर चांगली गोलंदाजी या धामणी संघाकडून. धामणी संघाचं या गावाचं नाव कुठेतरी सातत्याने पुढे नेण्याचं काम मुकेश याच्या मार्फत. चांगलं गोलंदाज, दुसरं षटक स्वतः कर्णधार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय पहिल्या चेंडूसाठी. स्ट्राइकवर असेल एक हार्ड हिटर फलंदाज बागेच्या पडा संघाकडून चेतन.
पुढील चेंडू मुकेशाचा चेतनसाठी इथे थांबले गेलेत. रनअप मध्ये इथे व्यत्यय आलाय. धावसंख्या इथे 7 धावा. बागेच्या पडा संघाची पहिल्या षटकामध्ये इथे धावसंख्या झाली ती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये इथे 7 धावा जमा केल्यात बागेचा पाडा संघाकडून. दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे दीपकजी सातपुते यांना विनंती असेल का मुख्य मंचावर इथे विराजमान व्हायचे. दीपकजी सातपुते यांना विनंती असेल की मुख्य मंचावर इथे स्थानापन्न व्हायचे. चला सामन्याकडे जाऊया. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत धामणी संघाकडून विलास पागी चांगला गोलंदाज ऑलराऊंडर. धामणी संघाकडून स्ट्रायकर असेल चेतन. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील विलास याचा फेस करेल चेतन. पंच दर्शवतात वाईट चेंडू. इथे दिशा भरकटली. पंच दर्शवतात इथे वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या पोहोचेल ती 8 धावा. चांगला सामना इथे पाहायला मिळेल. एवढ्या रात्री देखील प्रेक्षक इथे सामन्याचा आनंद घेतात. पुढील चेंडू आपट्याकडे चेंडू इथे मारायचा प्रयत्न होता परंतु इथे बेडी झालाय फलंदाज चेतन. पंच काय डिसिजन आहे.
चेंडू विलास पागी याचा सामना करेल चेतन बागेच्या बडा संघाकडून. पुढील चेंडू विलास पागी याचा. पुढील चेंडू व इथे हुक करण्याचा प्रयत्न. इथे एक धाव इथे कंप्लीट केली. क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालंय. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 10 धावा. 2 चेंडू इथे फेकून झाले दुसऱ्या षटकातील. एक चेंडू सॉरी. धावसंख्या झाली ती 10 धावा. पाहायला गेले तरी दीपकजी सातपुते यांच्याकडून ट्रॉफ्या इथे फर्स्ट सेकंड थर्ड आणि 4 या इथे उपलब्ध झाल्यात. आई गावदी स्पोर्ट्स लाई संघाकडून त्यांचे इथे हार्दिक अभिनंदन केले जाईल. मागचा इथे चेंडू द्यायचा आहे स्वयंसेवक. दोन चेंडू 11 धावा. सोळा चेंडू इथे 25 धाब्याची गरज असेल बागेच्या बडा संघाला. पाहायला गेलं तर एक चेतन आणि राहुल दोन्ही या चांगले षटकार मारण्यासाठी माहीर असणारे बागेच्या बडा संघाकडून फलंदाज अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहेत. पाहायला गेलं तर दोन्ही संघ चांगले आहेत. पुढील चेंडू विलास याचा. इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. पेट होतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळण्यात एसटी रक्षकाने चेंडू गेदर केलाय. निर्धाव चेंडू. तीन चेंडू इथे 11 धावा. पुढील चेंडू विलास पागी याचा. पंचदश होतात. इथे टप्पा चुकलाय. वाईट चेंडू इथे रिलीज केलाय गोलंदाज विलास याने. एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या होईल ती 12 धावा. 1-2 12 धावा. इथे कोलवा टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर इथे लँड करायचा होता परंतु इथे काय मारू शकला नाही. एक धाव इथे कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण 30 या सर्कल मध्ये चेंडू गॅदर केलाय. धाव संख्या होईल 13 धावा. उद्याच्या दिवसात देखील संजयजी सोनवले त्यांचा अंडा पावचा स्टॉल इथे उपलब्ध आहे. त्यांचा देखील इथे सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. संजयजी सोनवले. पुढील चेंडू पुन्हा इथे दिशा भरकटलाय. गोलंदाज विलास. काहीशी खराब अशी गोलंदाजी या षटकामध्ये. खूप लांबवर इथे षटक हाताळण्याचा प्रयत्न करतो विलास. आतापर्यंत चेंडू त्याने फेकलेत 4 चेंडू. धाव फलकावर धावा सजल्यात त्या 14 धावा. एक गडी बाद झालाय बागेच्या बडा संघाकडून. पुन्हा एकदा विलासाचा चेंडू स्ट्राईकवर असेल. हार्ड हिटर फलंदाज राहुल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बेट होतोय फलंदाज राहुल. काहीच समजत नाही. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वलन घेतोय चेंडू. सुंदर गोलंदाजी विलासाची. एक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विलासाचा. पाहायला गेलं तर मोठे पटके अजूनपर्यंत मारून दिले नाही धामणी संघाने. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. राहुल साठी इथे हुक केलाय. चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपलब्ध झाला. जवाब जेल कंप्लीट केलाय. संपलाय खेळ. राहुल बाद होतय. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच असेल आई गावदी स्पोर्ट्स ला आहे विपक्ष मिल्क 11 खर्डी. मिल्क 11 खर्डी. हाऱ्याचा पाडा. दोन्ही कर्णधार इथे टॉस का बॉक्स मध्ये यायचंय.
टॉस इथे गावदेव स्पोर्ट्स इथे विन झालाय. प्रथम इथे फलंदाजी स्वीकारली आहे. स्कोर इथे 14 धावा. 12 चेंडू मध्ये 22 धाब्याची गरज असेल. मॅच इथे स्टार्ट करायचंय. पुन्हा एकदा महेशजी कमलकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई गावदेव स्पोर्ट्स लाहे संघाकडून या लाहे गावाकडून तुम्हाला लक्ष शुभेच्छा असेल. आई तुळजाभवानी चरणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना असेल. जाऊया सामन्याकडे. समीकरण आहे 12 चेंडू 22 धावेची गरज. सामना इथे रंगात आलाय. धामणी विपक्ष बागेचा बाळा आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. धामणी संघाकडून गोलंदाज असेल संजय, एक अनुभवी गोलंदाज. गोलंदाजीचा अनुभव, या क्रिकेटचा अनुभव. संजय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. समीकरण आहे 12 चेंडू 22 धावेची गरज. स्ट्राईकला असेल चेतन, एक नामांकित खेळाडू या कसारा विभागामधला युवा खेळाडू. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. चेतन या फलंदाजाकडून पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील संजय याचा उकेल आहे. शॉर्ट टर्म पुलचा फटका. इथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. विकेटचा पतन संपला केले. चेतन फलंदाजाचा माघारी परतलाय. चेतन पुल करायचा प्रयत्न होता परंतु इथे मिस टाइम फटका. इथे जेलबाद झालाय. संपलाय खेळ चेतन याचा. नेक्स्ट फलंदाज मैदानात पाठवायचा आहे लवकरात लवकर. समीकरण इथेच आहेत. प्रत्येक चेंडूवर समीकरण इथे चेंज पाहताना मिळेल. 11 चेंडू 22 धावेची गरज असेल. 11 चेंडू 22 धावेची गरज असेल. सामना विजय होणे. नेक्स्ट मॅच यजमान विपक्ष हाऱ्याचा पाडा. पाहायला गेले तर अजूनही प्रेक्षक इथे सामन्याचा आनंद घेतात. बाउंड्री लाईनचा ताबा इथे असेल. पाहायला गेलं तर प्रदीप भोईर असतील, विजय फरडे असतील. तिथे पाहायला गेलं तर अभय सासे असतील, दिनेश घागज असतील, राहुल भोईर असतील, गणेश गायकवाड असतील, बंटी गांगुर्डे असतील, पूर्ण लाहेगाव इथे पनाई किरपण असतील. सर्वच जण या सामन्याचा आनंद घेतात. एक धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचेल 15 धावा. समीकरण इथे 10 चेंडू 21 धावेची गरज असेल. संजय चांगली गोलंदाजी करतोय. साहिल सासे सुद्धा असतील. बॉन्ड्रीचा इथे ताबा पहिल्या दिवसापासून साहिल सासे यांच्याकडून पाहायला मिळेल. पुढे चेंडू. इथे चांगला चेंडू इथे गॅदर केलाय. एस्टनच्या वरतून चेंडू इथे रिलीज झालाय. पंच आम्हाला सांगतात निर्धावाचा चेंडू. इथे पटका सुंदर. समोरच्या दिशेने वन टप्पा इथे 4 धाब्यांसाठी. सुंदर पटका. आल्या संतोषने इथे तडाखा चढवला 4 धाब्यांसाठी. संतोष देखील एक चांगला फलंदाज, नामांकित फलंदाज बागेच्या पाडा संघाकडून. भगवानजी खांबालकर यांचे इथे आगमन झाले. स्टेजवर इथे विराजमान व्हायचे.
संदेश भोईर इथे समालोचन कक्षामध्ये इथे संपर्क करायचा आहे. समीकरण इथे 8 चेंडू 17 धाब्याची गरज असेल बागेच्या पाडा संघाला. संघर्षाचा इथे संकनात संतोषच्या बॅट मधून इथे चौकार आलाय. पुढे चेंडू इथे कोलवा टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षण अफलातून एक धाव कंप्लीट. 7 चेंडू 16 धाब्याची गरज असेल. पुढे चेंडू संजय याचा इथे हुक केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. विकेट इथे सॅक्रिफाईस केली. पंचदशात रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट गमवावी लागेल. अतुलजी खामलकर असतील आमच्या VIP डाईसवर, ते देखील सामन्याचा इथे आनंद घेतात. आकाश गावट असतील, हर्षल कंबालकर असतील, मयूर गागतजी असतील, महेश भोईर सुद्धा असतील, प्रणय किरपन सुद्धा असतील, प्रदीप भोईर असतील, भावेश भोईर असतील, ते देखील सामन्याचा आनंद घेतात. चला जाऊया सामन्याकडे. समीकरण इथे 6 चेंडू 15 धाब्याची गरज असेल. कोण सामना जिंकेल? तीन वाजून 12 मिनिटं झालेत. स्वतःचं वैयक्तिक संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर मुकेश, एक चांगला गोलंदाज. धामणी संघाचा स्ट्राईकवर असेल संतोष, नॉन स्ट्राईकला असेल कल्पेश. नॉन स्ट्राईकला असेल विशाल. पहिला चेंडू 4थ्या षटकातील 6 चेंडू 15 धाब्याची गरज असेल. पहिला चेंडू मुकेश याचा. संतोषसाठी चेंडू इथे उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित. खराब क्षेत्ररक्षक इथे जेल इथे पकडू शकले नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावा इथे कंप्लीट. समीकरण चेंज 5 चेंडू 13 धाब्याची गरज. पाहायला गेलं तरी ते समीकरण पूर्णपणे चेंज झालाय. 5 चेंडू 13 धाब्याची गरज असेल. सामना कोणाकडे झुकेल? दुसरा चेंडू मुकेश याचा. ओ इथे कोलवड टप्प्याचा चेंडू. एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण इथे खराब पाहायला मिळेल. दुसरे धावचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा इथे रिस्की धाव होती. पंच सुनील पाटेकर आम्हाला दर्शवतात इथे DRS. रवींद्र फरडे यांना विनंती असेल, रवींद्रजी फरडे यांना विनंती असेल का थर्ड अंपायरच्या डिसिजन मध्ये इथे डिसिजन द्यायचा आहे. सँडी भोईर यांना विनंती असेल की यायचे समालोचन कक्षामध्ये. डिसिजन इथे पेंडिंग असेल. फलंदाजी ते बाद असेल संतोष. दुसरी धाव इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. रिस्की धाव होती परंतु क्रीज पर्यंत पोहोचले नाही. संतोष माघारी जावे लागेल. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतो नवीन फलंदाज बागेच्या पाडा संघाकडून सचिन. सुंदर नाव आहे सचिन.
4 चेंडू 12 धाब्याची गरज असेल. या 4 चेंडू 12 धाब्याची गरज. इथे थोडस बॉलिंग मध्ये इथे व्यत्यय आलाय मुकेशाला. समीकरण चेंज झालंय. 4 चेंडू 12 धाब्याची गरज असेल. स्ट्राईक वर असेल सचिन, नॉन स्ट्राईकला असेल विशाल. दोन्ही फलंदाज इथे बागेचा पडा संघाकडून 4 चेंडू मध्ये 12 धावा करतील का प्रश्न असेल. पुढे चेंडू मुकेशाचा. तिसरा चेंडू. पुढे चेंडू मुकेशाचा. ओ इथे दांडे उद्ध्वस्त. ट्रिपलाची आल्या पावली मागे जातोय सचिन हा फलंदाज. तिसऱ्या चेंडूवर इथे ट्रिपला उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केले मुकेशाने. सांगू देतोय नक्कद बडा ना पद बडा, मुश्किल में जे खडा वही सबसे बडा. सांगू देतोय सर्व प्रेक्षकांना. अजूनपर्यंत सामना जिवंत आहे. 3 चेंडू 12 धाब्याची गरज असेल. तिन्ही चेंडूवर तिन्ही चेंडू सीमारेषे पार करावे लागतील चौकारासाठी. तेव्हाच सामना इथे विजय होऊ शकतो बागेचा पडा संघ. अन्यथा दामणी संघ इथे विजय होईल. पुढे चेंडू मुकेशाचा. नवीन फलंदाज इथे आलेल्या पटका इथे कन्वर्ट केलाय. समोरच्या दिशेने वन टप्पा घेत एक मिनिट इथे चेक केला जाईल. सेफ डिलिव्हरी आहे. सेफ चेंडू असेल. इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. एक धाव इथे कंप्लीट केली. समीकरण चेंज असेल. 2 चेंडू 11 धाब्याची गरज असेल. दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर फेकून देण्यात येतील का. इथे चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक उपलब्ध असतील. चेंडू गॅदर केलाय. झेल कंप्लीट केलाय. संपला खेळ विशाल्याचा. चला एक चेंडू शिल्लक असेल. त्वरित मैदानात फलंदाज पाठवायचे. नेक्स्ट सामना असेल इथे गावदेवी स्पोर्ट्स लाहे विपक्ष मिल्क 11 खर्डी. फलंदाज स्वीकारलेला आहे. संघाने आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी खर्डी मिल्क 11 संघाला. श्रीराम बेनके यांचा संघ असेल. मिल्क 11
शेवटचा आजच्या दिवसातील सामना लाहे विपक्ष मिल्क 11. सुंदर चेंडू होता, चांगली गोलंदाजी मुकेशाची, सुंदर गोलंदाजी, सुंदर.